So this is motor tanker Marivex. This is motor tanker Marivex. We are fire on board. We have fire on board and गल्फ ऑफ ओमान मध्ये अमेरिकन नौदलाच्या कारवाईत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. नेमकं काय घडलंय सांगतो, पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करा. गल्फ ऑफ ओमान मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे सध्या भारतात मोठी चर्चा सुरू आहे. माउंट सेंटेबेलो नावाच्या तेलवाहू जहाजावर अमेरिकन लष्कराने कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. या जहाजावर एकूण 24 भारतीय खलाशी होती. त्यापैकी 21 जणांची सुटका करण्यात आली आहे, पण दुर्दैवाने 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आदित्य शर्मा, शिवानंद चौरसिया आणि मुख्य अभियंता पत्नाला सुरेश यांचा समावेश आहे. केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या तिघांचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. आता नेमका वाद कुठे आहे? अमेरिकेच्या सेंटकॉमचा दावा आहे की या जहाजाला अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र जहाजाने त्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे जहाजाच्या इंजिन रूमवर अचूक हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. पण जहाज चालवणाऱ्या IOS मरीन कंपनीने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जहाजाशी कोणताही प्रभाव संपर्क झाला नव्हता आणि कोणताही स्पष्ट इशाराही मिळाला नव्हता. दरम्यान याच आठवड्यात भारतीय क्रू असलेल्या मॅरिवेक्स आणि जलवीर या जहाजांवरही कारवाई झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 3 भारतीय नागरिकांचा जीव गेला, पण या घटनेवर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. अशी चर्चा सोशल मीडियावर आणि विविध स्तरांवर होत आहे. या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे आणि भारत सरकार अमेरिकेवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.